बस माय कौसल्या सुमंतजीजवळ खाली मान घातलेले लाया मेरे राम को. बस रडारड सुरू झाली. सुमन, मैं रामचंद्र की माँ हूं और माँ के नाते मेरा सवाल है. वशिष्ठ जी ने 6 दिन पहले मेरे राम को कहा था कि तेरा कल राजतिलक है, व्रतस्थ रहो, कुछ खाने का नहीं. तो 6 दिन पहले मेरा राम पहले दिन भूखा था, व्रतस्थ था, और सुबह उठा तो वैसा ही मेरा भूखा राम जंगल चला गया. मैं माता हूं, कुछ खाया था मेरे बेटे ने, एक लक्षात घ्या. तुम्ही किती मोठा व्हा तरी आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ आहात एवढं लक्षात ठेवा. किती मोठा. आणि कोणती आई ही चौकशी करत असते. तुम्ही कमाई करून येताना सायंकाळी चौघाचे 4 प्रश्न असतात. बाप विचारतो कितना कमाया, मुलगा विचारतो कितना बचाया, बायको विचारते कितना लाया, शेवटी माय विचारते बेटा कुछ खाया. हे एकच पात्र आहे जेवणाची चौकशी करणार. म्हणून माय मेली त्यानं समजायचं सुखाचा समुद्र आटला ज्याची आई गेली. बस कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. उंदीर मेला तरी धान्याचा दाना तुमच्या घरात नसू द्या, पण पाठीवून प्रेमानं हात फिरवणारी माय असू द्या. तुमच्या पुढे जगातला श्रीमंत दरिद्री समजा. घरात किती वैभव असू द्या, आई नसू द्या. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. कोणाच्या जीवनात घडू नये कृष्णाभाऊ आपण सांगतो. आता आणण्याचे अजून 20-25 मिनिट साहेबांना आपण विनंती करून बसूच देऊ. आता एक आईसाठी सांगतो मी. 10 वर्षाचं पोर, आई आणि वडील एवढाच परिवार. त्याला भूक लागली असेल, खूप प्रेम लेकरावर मायबापाचं आणि लेकराचं मायबापावर. आई मला भूक लागली ग, आता लगेच चपाती करून देते बाळा. तिनं कणिक मळली, चपाती तव्यावर टाकली, काय दुर्दैव तिचं तिथेच कोसळली. आई आई म्हणेपर्यंत जगाचा निरूपही घेतला. आईनं बोलवा डॉक्टरला, डॉक्टरने तपासलं, खेळ संपला. होत्याचं नव्हतं झालं. गोकुळासारखा परिवार होता. मोबाईलचा जमाना भरा भरा भरा, लोक आले, आताच होती आताच होती आताच होती आताच होती. पार होत्याचं नव्हतं झालं 10 मिनिटात. पण ज्याच्यासाठी चपाती केली ते 10 वर्षाचं पोर, त्याला सांगावं लागलं नाही. मांडी घातली, आईचं डोकं मांडीवर घेतलं, आणि जिवंत आईसोबत लेकरं बोलतात ना, तशी प्रेताची पप्पी घेऊ घेऊ प्रश्न विचारू लागलं. आई जेवायला देतो म्हणली ना, गेली ना सोडून. आता उद्यापासून मला कोण जेवायला देईल आई? कपडे मळल्यावर माझे कपडे कोण धुवून देईल आई? आई आजारी पडल्यावर मला कोण दवाखान्यात नेईल आई? प्रेताची पप्पी घेऊ रडत होतं पोर रात्रभर. प्रेताची विल्हेवाट लावतात ना, मग तिरडीवर प्रेत बांधलं. सकाळी चौघाडी उचललं. एवढ्यात कांजीच्या कपड्यावाले एक सभ्य ग्रहस्थ तिथं आले. येऊ काय, हे ठेवा खाली. अहो हे 6ला घडलेली घटना आहे, कळतं मला, ठेवा खाली. पण आता काय, अरे कायम घाईच करता तुम्ही, खाली तर ठेवा. का जिचं प्रेत बांधलंय ना तुम्ही, तिनं सायंकाळी 6ला काल चपाती केली. जाऊन पहा किचन रूम मध्ये, कोळसा झाला चपातीचा तव्यावर. आणि ज्याच्यासाठी केली ते लेकरू रात्रभर रडतं. अरे त्या लेकराला शेवटचं दर्शन घेऊ द्या त्या मम्मीचं. का कायम घाईच? हा मुद्दा पटला सर्वांना. ठेवलं प्रेत खाली. 2 माणसांनी धरून आणलं ते लेकरू. त्या प्रेताजवळ आणलं, सांगितलं बाळा आईचं शेवटचं दर्शन घे.
जसं सोडलं ना दर्शनाला ते पागल झालं. दर्शन नाही घेतलं त्यानं. तटा तटा दोन्ही हातानं दोऱ्या तोडू लागलं. दोन दोन माणसाला आवरत नव्हतं. नेऊ नका माझ्या आईला म्हणायचं. शेवटी प्रेताची विल्हेवाट लावावी लागली. तो भाग जाऊ द्या. 6 महिन्याचा काळ गेला. 6 महिन्यांनी बापाने दुसरं लग्न केलं. ती नांदायला आली. पुन्हा 6 महिने गेले नामदेव. एक दिवसची घटना. पत्नी नवीन पाण्याला गेली. घरात दोघच आहे. 11 वर्षाचा मुलगा 40चा बाप. आतून लावली कडी बापानं. कडी लावल्याबरोबर संशय बळावला मुलाचा. मारतोय बाप माझा. नवीन आईनं चहाडी लावलेली दिसते. आता बदलून काढल बाप माझा. इकडे रे. रडत झालं ते. का रडतो? काय झालं तुला? बाबा वाटल तेवढं मारा मला. वाटल तेवढं मारा. पण माझा प्रश्न आहे त्याचं उत्तर द्या. माझी माय मेल्यापासून 1 रुपयाचा तरी खाऊ घेऊन मागितला का मी तुम्हाला? आणि एवढं ऐकलं बापच रडायला लागला. तसं नाही म्हणत बाळा. अरे एवढं वैभव आपल्या घरात आहे. नुसती हाडं दिसायला लागले रे. डोळे खोल गेले. 6 महिन्यात म्हणशील असा झाला. मी तुझा जन्मदाता बाप आहे राजा. मी एक विचारू का तुला? काय बाबा? पहिल्या आईत आणि नवीन आईत काही फरक वाटतो का रे तुला? पहिल्या आईचा उल्लेख बापानं केल्याबरोबर 11 वर्षाच्या मुलानं गळ्याला बिलगून बापाच्या हंबरडा पडला. बाबा 6 महिन्यानं आठवण आली माझ्या मायेची तुम्हाला. सांगतो फरक सांगतो. पण एका अटीवर. या नवीन आईला सांगत नसाल तर. अजिबात नाही सांगणार. माझ्या राजाने जन्मदाता बाप आहे रे. आपण बाप लेकच घरात आहे. सगळे सांग बाबा. एक फरक आहे बाबा. माझी पहिली माय होती ना. हा खोटं बोलायची बाबा. हे नवीन आली हे खरं बोलती. काय म्हणतो काय तू? फरक सांगतो बाबा. माझी पहिली आई खोटं बोलायची. नवीन खरं बोलती. म्हणजे तुम्ही घरात नसायचे. मी दंगा मस्ती करायचो. सामानाची तोडमोड करायचो. तेव्हा पहिली आई माझी खूप मारायची. मारता मारता म्हणायची कार्ट्या दिवसभर जेवायला देत नाही तुला. असं म्हणायची बाबा. पण आज आठवण येते बाबा. अर्धा तास जायचा. ताट वाढून यायची माय माझी. मांडीवर यायची मला. माझे अश्रू पुसायची. तीच मला हात जोडून म्हणायची चुकलं माझ्या राजा. मेली तरी मारणार नाही बेटा. जेवून घे. दिवसभर जेवायला देत नाही म्हणायची. आणि अर्ध्या तासातच जेवून घालायची बाबा. माझी पहिली आई खोटं बोलायची. हे खरं बोलती बाबा. दिवसभर जेवायला देत नाही म्हणते. आणि 2-2 दिवस बिना भाकरीचं उपवासी ठेवते बाबा. आणि पुन्हा म्हणती तुझ्या बापाला सांगितलं ना मुर्दाच पाडील तुझा. अरे काल लिहावं लागलं ज्ञानोबा रायाला. किंबहुना धनुर्धरा जो मातेची आय उदरा. तो मातेचा सोय राखे तुला पा. 9 महिने 9 दिवस जिनं बाळगलं पोटात तिला विचारा. हा कळकळ शब्द जन्माला आला मराठीत. तो कशापासून? बाळंतपणाच्या वेळी त्या बाळाबद्दल बाळंत व्यथेची जिनं कळ सोसली तिला त्या बाळाची कळकळ असते. एवढं लक्षात घ्या. आपुलियाचा कडवडा आणि का बाळावरी नाही. फार खर्च येत नाही. आता आमदार साहेब ते बसलेले. मी दररोजच सांगतो केवळ सरकारचंच काम नाही. बेटी बचाव. अरे 5000 कीर्तनकार महाराष्ट्रभर फिरतात. प्रत्येक बुवानं 5 मिनिट बेटी बचाव साठी जरी घेतले सरकारपेक्षाही काम अधिक प्रभावी बुवा लोक करू शकतात. कारण सरकारचं ऐकणार नाही पण श्रद्धेपोटी महाराज लोकांचं लोक ऐकतात. आणि 5 लोकांवर परिणाम झाला तर रोजच्या 5 मुली वाचतील. 25,000 मुली रोज वाचतील. एका वर्षात महाराष्ट्राची लेवल भारतामध्ये 1 नंबरवर येईल. म्हणून हे बुवा लोकांनी यात लक्ष घालावं. कसं? तुम्ही सांभाळत नाही म्हणून सरकारने वृद्धाश्रम काढलेले आहे. याचा अर्थ तुम्ही तिथे आणून टाका अशी सक्ती केली नाही. तुम्ही सांभाळत नाही म्हणून. आणि पुढे सांगू, जर कोणी आईला वृद्धाश्रमात नेऊन टाकलं असेल तर आजचं रामायण संपल्यावर घरी जा. घरी गेल्यावर आतून कडी लावा आणि मंडईच्या पाया पडा. एकांतात कोण पाहते तुम्हाला?
आणि ती म्हणाल काय डोक्यात फरक झाला का तुमच्या? रामायण ऐकून आला ना? डोकंच जागेवर आलं म्हणावं आमचं. का पाया पडता? वृद्धाश्रमातून आईला घरी आणतो म्हणावं. ती म्हणाला आणा पण बंगल्यात नाही ठेवणार, गायीच्या गोठ्यात ठेवतो म्हणावं. याचं कारण सांगतो. इथे जेवढ्या माझ्या मावल्या बसल्या ना, एकाही आईची इच्छा नाही लेकरांना सेवा करावी म्हणून. आईची इच्छा काय आहे? आईची एकच इच्छा आहे, माझा दादा, माझा राजा, माझा लेक दिवसभरात एकदा माझ्या डोळ्यानं दिसावा. या पलीकडे आईची इच्छा आहे. आणा दाटी वाटी जनावर बांधा, गोठ्यात एक कोपरा खाली करा, फाटकं पोतं मडकटली गोधडी द्या, जर्मनचं ताट तांब्या प्लास्टिकचा, स्वयंपाक वेगळ्या नको. उरलेली एखादी भाकरी बायकोच्या चोरून पॅन्टच्या खिशात घाला. जिनं उसनं पासनं करून तुम्हाला पदवीधर केलं, तिच्यासाठी रोज एक भाकरी चोरा, तुम्हाला पाप लागणार नाही. आणि मोटरसायकलनी ऑफिसला जाताना तर मोटरसायकल गोठ्याकडून न्या, एवढीच विनंती आहे. का? जसे जनावर चाऱ्यासाठी हंबरतात ना, तशी पोटाची आग आहे. ती माय लेकाच्या फटफटीचा आवाज ऐकत बसली असेल, माझा दादा भाकरी आणल. मोटरसायकल उभी करा गोठ्यापुढे, उतरू नका. खिशातली भाकरी काढा, कुत्र्याला फेकता तशी फेका गोठ्यात. झालं तुमचं काम. मायला उठवत नाही तरी घुसत घुसत माय तुम्ही जा निघून ऑफिसला. ती भाकरी लुगड्याच्या पदरानं पुसून काढल, आपल्या जागेवर जाईल. तिच्याजवळ भाजी नाही, निळोवार आहे, दात नाही मुखात, भाकरी चावत नाही, भाकरीचा भुगा करल, त्याच्यात पाणी ओतल, जरा वेळ राहू देईल. पण टपटपल्या डोळ्यानं एक एक घास खाताना माय घासा गणिक म्हणल. भाकर माझ्या दादानं दिली म्हणल, भाकर माझ्या राजानं दिली म्हणल, भाकर माझ्या लेकानं दिली म्हणल. कुत्र किती प्रेमानं सांभाळा, चावल्याशिवाय राहणार नाही. मायला फेकून भाकर वाढा, माय आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार. बस 10-20 जवानावर जरी परिणाम झाला, मरेपर्यंत मायबाप सांभाळले तरी आजच्या ह्या राम कथेचं सार्थक झालं. सबसे बडी है माँ. जगामध्ये परमेश्वरापेक्षा, 1 मिनिट यासाठी घेतो, संन्यास पात्र एवढं श्रेष्ठ आहे. मुलानं जर संन्यास घेतला तर संन्यास दीक्षा घेतल्यानंतर मुलगा उभा राहतो 22 वर्षाचा आणि बाप पाया पडतो 65 वर्षाचा. आणि उजवा हात वर करून संन्यासी मुलगा 22चा 65 वर्षीय बापाला आशीर्वाद देतो, आयुष्मान भव. एवढं श्रेष्ठ पात्र संन्याशाचं आहे. पण त्याही संन्याशाला शास्त्राचा आदेश आहे, त्यानं मायच्या पायावर डोकं ठेवूनच दर्शन घ्यायचं. पुत्र झालिया संन्यासी, अवश्य ते जावे पितयासी. पण भिक्षा मागून मातेशी, भीक मागून आई सांभाळायची. एवढं जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र माते. सबसे बड़ी माँ भगले, सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी माँ भगले, सबसे बड़ी माँ.
सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नाही वो देती है दुआ. तिला एकच माहिती आहे, आपल्या बाळाला आशीर्वाद देणे. खूप रडताय सुमंतजी. पुढे पुढे दशरथजी पर्यंत मध्यरात्रीची घटना आहे. दशरथजी निचेष्ट पडलेले होते, पण निरोप द्यायचा आहे ना, म्हणून सुमंताच्या मुखातून शब्द निघाले. देवी सती हुन देव कहे हेने उदंडना. देवी सती हुन देव कहे हेने उदंडना. समुद्र उठवला कुलरूपदे कह समंता. सीतावर रामचंद्र के जय, उमापति महादेव के जय, पवन सुत हनुमान के जय, सर्वदल के जय. बस पहला प्रश्न विचारला, मेरा राम कहा, लखन कहा, बहू तीनों में से कोई नहीं आएगा सरकार. 14 साल के पहले अवस्था बिघडत चालली. ज्या रात्री त्या रात्री भरत शत्रुघ्नाला मामाच्या घरी वाईट स्वप्न, तर चित्रकूटावर सीतारामाला वाईट स्वप्न. भरत देखे हो भयानक सपना. बस दशरथ जी ने विचारलं, कौशल्या एक दिल की बात कहता हूं, मेरा भरत आएगा धूम धड़ाके से रात तिलक करना, और मेरे प्राण निकलने के बाद कैकेयी को मेरे प्रेत को स्पर्श नहीं करने देना. अगर कैकेयी ने स्पर्श किया तो मुझे सदगति नहीं मिलेगी. उस पापिनी ने मेरा श्री राम जंगल भेज दिया है. अवस्था बिगड़त चाली. दशरथ जी उठून उभे राहिले. मध्यरात्रीची घटना है. कौशल्या सामने वाली दीवार पर क्या है? दीवार है. तू बताओ सुमित्रा. दीवार है. सुमंत दीवार है. सांग कौशल्य समोरच्या भिंतीवर. आओ भिंत आहे महाराज. सुमित्रा भिंत आहे. सुमंता भिंत आहे सरकार. नाही ते बघा, ते बघा कौशल्य समोरच्या भिंतीवर चिता पेटली. त्या चितेत तिघजण पेटत आहे. श्रावण त्याचे आंधळे मायबाप, आणि ते पेटणारे आंधळे चितेतून माझ्याकडे पाहून हसतात. राजा, आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतो, तूही तुझ्या पुत्राच्या वियोगानं मरशील. आज कळलं देवी, मी देवाचा बाप असलो तरी केलं कर्म मलाही भोगावं लागतं. एकदा नाही 6 वेळा रामाचं नाव घेऊन दशरथजी प्राण. राम राम कही राम कही, राम राम कही राम. धन परिहर रघुवर विरह, राम गए सुरधाम. राम प्राण सोडला. सब रोवई राणे घर घर रुदन करे पुन बासी यही विधी विलपत रैनी भी आणि वगैरे. आणि मग ते सगळे साधू संत दशरथजीच्या कलेवराला नमस्कार करून रडतात. शेवटी वशिष्ठ आले. वशिष्ठाच्या चरणावर डोकं बदलून घेतलं. कौशल्या माई म्हणाले, गुरुदेव अभागिन हो गए. देवी ये जिंदगी है, कभी कभी कड़वे घूंट पीने पड़ते. मेरी तरफ देखो, मेरे कितने बच्चे मार डाले. विश्वामित्र मुझे जिंदा होना जीना पड़ता है. बस तेल नाव भरी नृपतनू राखा. दुर्गंधी येऊ नये प्रेताला म्हणून ते नाव तेलाच्या नावेत प्रेत ठेवण्यात आलं. जितना जल्दी हो सके उतना जल्दी भरत रिपुसून को ले आओ. 2 सेवक सज्जे केले भरतजी आणि शत्रुघ्नाला आणण्याकरता. तिथे आल्यानंतर भरत शत्रुघ्न ने विचारलं, कहा कि हो अयोध्या के, सब कुछ ठीक है ना? जितना जल्दी हो सके उतना जल्दी आपको बुलाया है. मग घोड्यावरती भरत शत्रुघ्न पुढे स्वार झालेले ते सेवक असं करीत तिथपर्यंत सांगितलं. मग जेव्हा महाद्वारात आले भरत शत्रुघ्नाला शंका आली. भरत शत्रुघ्नजीला म्हणाले, शत्रुघ्न ज्या ज्या वेळेला मामाच्या घरून येत त्या वेळेला आपले वडील या ठिकाणी उभे असायचे. दादा राम लक्ष्मण असायचे. आपण बाबाच्या पाया पडायचो. बाबा कवटाळून घ्यायचे. राम लक्ष्मण आपल्याला आलिंगन द्यायचे. आज तिघी दिसत नाही, रुसले का रे? शत्रुघ्न मला दादा कदाचित रुसले असतील तर कैकेयीच्या महाली असतील. आपण असं करू, कैकेयीच्या महाली जाऊ. कैकेयीच्या महाली आल्यावर सची आरती मुदित उठी भाई. कैकेयी आरती घेऊन आली. ओवाळलं आणि विचारलं, माझ्या माहेरचे सुखी आहेत का रे सगळे? अजून पतीचं प्रेत वाड्यात पडून आहे. 2 पोरण सुन वनवासा. विचारते माहेरचं, नाही रकुच तकुशला ना मारे. सगळे सुखी आहेत आहे, पण तुझी फार आठवण करतात. पण एकाएकी भरताला आठवण झाली. ताडकन उठून भरतानं पहिला प्रश्न विचारला, कह कहता सब माता, कह कहता
मेरे भैया राम लखन जान की भाभी कहाँ है? बेटा भरत, बात तो पूरी बिगड़ गई थी, लेकिन मंथरा साथ में थी करके सुधार डाली. मग हे सगळे सांगितलं. पूर्वी जे 2 वर एका वरानं राज्य मागून घेतलं तुझ्याकडे, एका वरानं 14 वर्षाचा वनवास रामाला ते गेलं वनवासात, त्याची पत्नी सीताही गेली, सोबत लक्ष्मणही गेला. सगळे मी चांगलं केलं बाळा, पण माझी तरी काय ताकद होती का रे? हे भई सहाय मंथरा बिचारी, बिचारी मदतीला होती. मंथरा मदतीला होती म्हणून जमलं बाबा. सगळे चांगलं केलं रे. भरता एकच वाईट झालं, एकच वाईट केलं देवानं, तुझा बाप मेला. हे देवानं केलं, हिनं चांगलं केलं बाकीचं. हे पूर्वीपासूनची पद्धत आहे. आणि मग मात्र भरताचा तोल गेला. तलवारच उपसली वगैरे. तलवार उपसली पण हात खाली येईना. याची 2 कारणं सांगितलं. हे कारण वाढत गेलं. माझ्या लघुकुळात मातेचं पूजन सांगितलं पापीने. मातेची हत्या नाही म्हणून माझ्या कुळाला कलंक लागेल म्हणून तुझं मुंडकं तोडत नाही. एक कारण. दुसरं कारण, माझ्या भावाची मान खाली जाऊ नये म्हणून तुझी मान तोडत नाही. ही मराठी लक्षात घ्या. माझ्या भावाची म्हणजे माझा दादा 14 वर्षे वनवासात फिरणार आहे श्रीराम. आणि त्या रामाकडे बोट दाखवू 14 वर्षे महात्मे ऋषी साधू संत चर्चा करतील. हा पुढे चालला का नाही? याचं नाव राम. याच्या भरत नावाच्या भावानं आपली माय मारली होती. हे माझा दादा ऐकेल ऋषीच्या तोंडून, तर 14 वर्षे माझ्या भावाची मान खाली लाजन जाईल. त्याची मान खाली जाऊ नये म्हणून तुझी मान तोडत नाही पापीनी. जपत हे कुमत जे ठेवू, खंड खंड वही हृदय न गयू, बरं मागत मन बहिणही पीरा, गरेन जेव पडेव न किला. लक्षात ठेवा, आजपासून तू माझी माता नाही, तुझा पुत्र नाही. संबंध तोडला कैकई सोबत भरतानं. त्याच वेळेला नटून थटून काही बक्षीस मिळेल म्हणून बिचारी आली. बिचारी एका लातात 3 ठिकाणी फ्रॅक्चर केली. कंबरड तुटलं, मस्त फुटलं, दात पडले. म्हणायची मला का मारता म्हणा, माझ्यामुळे तर राज्य मिळतं रे तुम्हाला. हे आगीत रॉकेल. मग तर लगे घसीटनं धरी झोपी. भरतानं सोडवलं. भरत शत्रुघ्न दशरथीच्या कलेवराला कवटाळू रडतात. कौसल्या माईजवळ खूप रडणं चालू झालं. एवढ्यात वसिष्ठ आले. लवकरच आले, वेळ संपल्यामुळे लवकर आले. वसिष्ठ म्हणाले, भरत हानी लाभ यश अपयश जीवन मरणेचे वाते विधी के हाते. आता प्रेत यात्रा. चंदनाची चिता जणू स्वर्गाला जाण्याची शिडी असावी, अशी चिता रचली चंदनाची. शरयूच्या काठाला दशरथीचं कलेवर त्यावरती ठेवलं. आणि भरत अग्नी पेटवणार. महत्वपूर्ण चर्चा भरतापर्यंत पोहोचल्यानं अग्नी पेटवायचं काम थांबलं. भरतजी गेले कौसल्या माईकडे खात्री करायला. माता, त्या बेटा, मी ऐकले ते खरं आहे का? अग्नी पेटवायचं थांबवून आलो मी. तू बाबासोबत सती जाणार आहे म्हणून कळलं, माझ्यापर्यंत चर्चा आली. खरं आहे का हे? खरं आहे, खरं आहे बाबा. का काय? रडू लागली. कारण ते सांग. पती स्वर्गाला गेला बेटा, लेक वनवासाला गेला, आता जगू कशासाठी? हा खरं आहे, खरं आहे तुझं. बाई चितेवर रागावलास नाही. चितेवर बैस, उजव्या मांडीवर मला घे, डाव्या मांडीवर माझ्या शत्रुघ्नाला घे. सांग अयोध्येच्या समाजाला पेटवा म्हणाव तिघाला. तू गेल्यावर
तू गेल्यावर आम्ही दोघं भाऊ राहणार नाही आहे. बाळा, सती जाणारीला पतिलोक प्राप्त होतो, मान्य आहे. तुला पतिलोक प्राप्त झाला तर आनंदच आहे. पण तुझं अनुकरण जर सुमित्रा आईने केलं, ती सती गेली तर तिलाही पतिलोक प्राप्त होईल, त्याचाही आनंदच आहे. पण दोघी सती गेल्यानंतर जर कैकेयीने निर्णय घेतला आणि ही जर सती गेली आणि हिला जर पतिलोक प्राप्त झाला तर माझी खात्री आहे आई, हे पापीनी तिथं सुद्धा माझ्या निरपराध बापाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. तिच्यासाठी तुम्ही दोघी जाऊ नका. आणि आई, तू जर सती गेली नाही तर मी वचन देतो तुला, थोड्या अवधीतच मी रामदाताची भेट करवून देईल. म्हणून सती जायचा प्रकार थांबला. पित्याच्या मृत्यूनंतर मुलाला ज्या विधी करायच्या असतात, अनेक प्रकारे वसिष्ठजी द्वारा, ते भरतजीच्या द्वारा वसिष्ठजींनी करून घेतल्या. असे काही दिवस गेले. एक दिवस आता रिकाम सिंहासन आमदार साहेब जास्त दिवस ठेवता येत नाही. एक 5 मिनिट पुन्हा घेतो मी. एक मार्मिकता सांगतो त्याच्यातली. 2 मंडळे आहे अयोध्येत. आता नाही का लोकसभा विधानसभा, अगदी हे यंत्रणा कशी असावी, एक 2-3 मिनिट घेतोच. राजा कसा असावा? राजा मुखासारखा असावा. म्हणून कुटुंब चालवतो त्याला काय म्हणतात? कुटुंब प्रमुख. हे मुख लागतच, तुमची इच्छा नसली तरी लागतं. गाव चालवणारा गाव प्रमुख, जिल्हा प्रमुख, देश प्रमुख, हे मुख येत असतं. राजा हे राष्ट्राचं मुख असतं, थोडं लक्षात घ्या. म्हणून राजा मुखासारखा असावा. मुखाचं काम काय आहे? मुखाचं काम आहे खाणे. म्हणजे राजानं खाल्लंच पाहिजे, हो मुखानं खाल्लंच पाहिजे, पण मुखासाठी खात नसतं, शरीराचं पोषण करण्यासाठी खातं. म्हणून राष्ट्र हे शरीर आहे, राजा राष्ट्राचं मुख आहे. राष्ट्ररूपी शरीराचं पोषण करण्याकरता राजारूपी मुखानं जरूर खावं. आणि राजा 2 मंडळाच्या मध्ये असावा, नियामक आणि कार्यकारी असे 2 मंडळ. 8 सदस्य आहे अयोध्येमध्ये दोन्ही मंडळात. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप आणि सुमंत, या 8 लोकांचं जे मंडळ आहे हे कार्यकारी मंडळ. याच्यावर अधिकार राजाचा. पण राजावर अधिकार गाजवायला एक मंडळ आहे, ते नियामक मंडळ, ते संन्याशांचं आहे. 8ही लंगोटीवाले साधू आहे, कारण राजावर अधिकार गाजवायचा आहे ना. मग राजाचं चुकलं तरी आपण कशाला बोलावं? असं एकही निंद नाही. 8ही लंगोट्याच आहे. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली. हे वाढत चाललं आपलं. मी का सांगतो? आता राजा सिंहासनावर नाही, चिता पेटली, असे 8 दिवस गेले. जास्त दिवस बिगर राजाचं सिंहासन ठेवता येत नाही, कारण शेजारचे शत्रू टपलेले असतात. आता ही पद्धत आहे, हंगामी म्हणतात त्याला. पहिल्याचं प्रेत उचलायच्या आधी हंगामी करावं लागतं तात्पुरतं, मग निवडणूक होऊ द्या. सिंहासन मोकळे ठेवता येत नाही. आणि म्हणून आज गुप्त बैठक आहे. 21 लोक आहे बरोबर आहे बैठकीला, कडेकोट बंदोबस्त. हे 21 पुन्हा नावं सांगतो. 2 राजकुमार, 3 राण्या आणि हे 2 मंडळ. ही गुप्त बैठक. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली, दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप, सुमंत, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, भरत, शत्रुघ्न. घरी जाऊन हिशोब करा. हे 21 लोक. त्याच्यात हे सगळे ठाकूरजी, ते प्रास्ताविक, मनोगत, हे अनुमोदन, हे सगळ्या भानगडी इथे आहे. तर सांगतो अर्धा मिनिटात. आता प्रास्ताविक करण्यासाठी वसिष्ठ उठले, कुलगुरू आहेत. त्यांचं भाषण सांगतो, मग कौसल्याबाईचं सांगतो, मग आपलं निर्णय घेऊ. 2-3 मिनिटात भाषण करायला शिका. लागले बॅनर, हे इथं शिका, याच्यात आहे, सगळे आहे प्रक्रिया, सगळे आहे. आता ते प्रास्ताविक वसिष्ठ उठले. पहिलं तर ते रिकाम सिंहासन बघून सगळी रडारड सुरू झाली. आठवणीनं राजाच्या. राजा सामान्य होता का? स्वर्गात जायचा तर देवाचा राजा इंद्र उठायचा आणि आपल्या आसनावर बसवायचा, एवढं वजन दशरथाचं स्वर्गात होतं. आणि ते सिंहासन मोकळे झालेलं, रडारड सुरू झाली. वसिष्ठ उठले, रोना नाही. देखो भरत, हे नीट आहे का? 3च मिनिट घेतो मी, पण भाषण पहा कशी करा. देखो भरत, महाराज दशरथ जी स्वर्गवास में, श्री राम वनवास में, सवाल सिंहासन का है. आप
सब जन जानते हो कि महाराज दशरथ जी को वचन प्राण से प्यारे थे। एक वचन संभालने के लिए राम वनवास गया, दूसरा शासन का वचन भरत संभालेगा। सभी को भरत राजा मंजूर है? प्रास्ताविक सर्वांनीच हात वर केले, हमें भरत राजा मंजूर है। मग अनुमोदन असते। अनुमोदन द्यायला जी व्यक्ती उठली ठाकूर साहेब, ती उठलेली व्यक्ती पाहूनच साधू रडायला लागले। कोण? जिचं पोर वनवासात गेलं त्या रामाची माय सौतीचं पोर राज्यावर बसावं यासाठी अनुमोदन झाली। काय अंतकरण असेल त्या माऊलीचं, उगच परमेश्वर जन्माला आला तिच्या पोटी। एक एक प्रसंग पहा। जेव्हा कौसल्याबाई उठले, देखो बेटा भरत, वशिष्ठ कहते तो साधु मत, वचन संभालना वेद मत, पब्लिक बोल रही तो लोक मत। साधु मत, वेद मत, लोक मत, इसका मतलब है बेटा सार्वमत। तो तू शासन का स्वीकार कर बेटा। असं अनुमोदन देऊन कौसल्या उठली। भाषण स्वीकार करायला ही याच्यातच आहे सगळं। ते बॅनरवर नका, इथंच मजा पहा, एक एक शब्द सुटसुटीत। आणि मग ज्याला शासन का स्वीकार करो म्हटलं ना, तो भरत रडतच उठला। सगळे चकित झाले। क्यों रोते हो भरत? गुरुदेव वशिष्ठाने विचारलं। सोच समझ कर तो निर्णय लो गुरुदेव। क्या हुआ? क्या होने का बाकी है? ज्या पाप्याचं नाव जाहीर झालं या सिंहासनासाठी केवढा अनर्थ घडला महाराज। बाप मेला, 3 माता विधवा झाल्या, 2 भाऊ न वहिनी वनवासात गेली। कशाचा परिणाम? या पाप्याच्या नावानं राज्य जाहीर झालं, याचा एवढा परिणाम झाला। असा पापी जर या पवित्र गादीवर बसवाल तर पापाच्या वजानं गादी पाताळात जाईल गुरुदेव। सगळीकडे शांतता पसरली। हे भाषण ऐकताय ना तुम्ही? हे तिसरं चालू आहे आता भरत। मेरा एक सवाल है बाबा जी। क्या? कई ने बर मांगे तो क्रम कैसा था? पहिल्या वराने राज्य भरताला, दुसऱ्या वराने वनवास रामाला। तुम्ही काय केलं गुरुदेव? 2 नंबरची मागणी आधी अंमलात आणली, भाऊ हाकलला वनवासात, आणि 1 नंबरची मागणी